Hello students, you just imagine you are drawing a line in the xy plane. Then you are drawing one more line in the xy plane and continue this process to, to get closer and closer to an invisible target. That's the Newton-Raphson method. In this method, I will show you step by step and visually how the tangent lines iteratively helps us with the stunning precision to the exact root of any function. So the meaning of this statement is very clear. Here the role of tangents are very important. Tangent lines are going to show you how the root exists in the xy plane with the help of given graph. So first we are going to study how we can reach our root with the help of formula, and then we are going to learn the geometrical interpretation of Newton-Raphson method. So let us work on this method. So here I have written rate of convergence. So let us see what is the meaning of this rate of convergence. Rate of convergence means what? We are approaching the root in faster way. म्हणजेच काय थोडक्यात की आपल्याला जे रूट फाइंड आउट करायचे आहेत ते रूट आपण फास्टरली फाइंड आउट करू शकतो. In previous two methods, we have already discussed how to find the real root with the help of bisection method and regular falso method. This is very faster method. In two iterations, we can reach our exact root. Okay, so this is the formula for Newton-Raphson method. Xn plus 1, which is equal to xn minus f of xn divided by f dash of xn. So here f of x means what? It is our original function. हा जो f of x आहे हा आपला ओरिजिनल फंक्शन आहे. इन द फॉर्म्युला वी कॅन सी this f dash of x. So what is the meaning of this f dash of x? f dash of x is simply it is the derivative of f of x. म्हणजे f of x ह्याला डिफरन्शिएट केल्यानंतर म्हणजे f of x म्हणजे काय, जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, whatever the equation is provided in the given example, we are going to differentiate that function or that equation with respect to x, and whatever we get that is our f dash of x. म्हणजेच काय, f dash of x आपला काय, हा डेरिव्हेटिव्ह आहे f of x चा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघा इथे काय मी स्टेप्स दिलेले आहेत. ठीक आहे, हे स्टेप्स जर तुम्ही नीट बघितलात तर बघा आपण स्टेप्स बघूयात. So we start with the downward step. Okay, I will start with the downward step. So I start with x1. How can I write the x1? x1 can be written as x0 minus f of x0 divided by f dash of x0. मग हा फॉर्म्युला कसा आला, ह्या ओरिजिनल फॉर्म्युल्यामध्ये. हा जो आपला ओरिजिनल फॉर्म्युला आहे xn प्लस 1. ठीक आहे, इथं मी काय करतो, n इज इक्वल टू 0 पुट करतो. n इज इक्वल टू जर 0 पुट केलं तर इथं काय येईल बघा, हा येईल आपला x0 प्लस 1. म्हणजे काय झालं, हा 0 प्लस 1 म्हणजे इट इज अवर x1. म्हणजे लेफ्ट साईडला मला x1 मिळालं. आता राईटला पण मी काय पुट करणार, n इज इक्वल टू 0 जर पुट केलात तर हा xn जो आहे हा काय होईल आपला x0 होईल. हा x0 होईल मायनस इथं पण n इज इक्वल टू 0 जर तुम्ही पुट केलात तर हा आपला असा दिसेल. हे तुम्हाला असं दिसेल. ठीक आहे, सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर x1. हा x1 चा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कसा आला, x0 मायनस f ऑफ x0 डिवाइड बाय f डॅश ऑफ x0. एवढं तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. इथं जर बघितलात ह्या पिवळ्या कलरच्या स्ट्रीपमध्ये जर बघितलात, मी हायलाईट केलं हा पोर्शन. x1 इज इक्वल टू आपण कसं लिहिलं आहे, x0 मायनस f ऑफ x0 डिवाइड बाय f डॅश ऑफ x0. म्हणजे मला जर x1 काढायचं असेल तर इकडे बघा x ला सफिक्स 1 आहे, x ला सफिक्स 1 आहे, त्यापेक्षा की एकनी कमी करा. 1 ला जर एकनी कमी केलं तर किती येईल, 0. म्हणून इकडे सर्व ठिकाणी जिथे जिथे x आहेत त्या सर्व ठिकाणी मी सफिक्स किती लावलं, 0 लावलं आहे. सो दिस इज x0 मायनस f ऑफ x0 डिवाइड बाय f डॅश ऑफ x0. ठीक आहे, हा झाला x1. सिमिलरली तर मला x2 काढायचं आहे. मग इकडे जर सफिक्स मी जर 2 लावलं असेल तर त्यापेक्षा एकनी कमी करा, म्हणजे किती येणार, सफिक्स 1. मग इकडे बघा 1 लावलं, इथं पण 1 लावलं आणि इथं पण 1 लावलं आहे. त्याच प्रकारे आपल्याला x3 काढायचं आहे. इथं सफिक्स 3 आहे, त्यापेक्षा एकनी कमी करा, किती येईल मग, सफिक्स सर्व ठिकाणी 2 2 2. ह्याप्रमाणे आपण हे फॉर्म्युलीज लिहू शकतो.
तर बघा सगळ्यात इम्पॉर्टंट काय बघा इथं मी ह्याला एकदम खालच्या स्टेपला ठेवलेलं आहे x1ला. त्याच्यावर आहे x2, त्याच्यावर आहे x3. म्हणजे आपल्याला जर x3 काढायचं असेल तर आधी आपल्याला x2 माहिती होणे फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही x2 काढत नाही तोपर्यंत तुम्ही x3 काढू शकत नाही, कारण x3च्या फॉर्म्युल्यामध्ये सर्व ठिकाणी मला x2 दिसतोय. मग x2 जर काढायचं असेल तर तुम्हाला x1 पाहिजे. जोपर्यंत तुम्ही x1 काढत नाही तोपर्यंत तुम्ही x2 काढू शकत नाही. In the similar way, if you want to find the value of x1, we want x0. म्हणजे इथं सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की x0 इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस इज कॉल्ड द इनिशियल गेस. This is called the initial guess, and this initial guess is denoted by x0. ओके. तर हा आपल्याला इनिशियल गेस आधी फाइंड आउट करायचा आहे की माझा इनिशियल गेस काय असेल. जर या फॉर्म्युल्यात तुम्ही x0 जर पुट केला त्याला सिम्प्लिफाय केलं तर x1 येईल. हा x1 जर इथं पुट केला तर x2 काढाल. हा x2 जर काढला तर तुम्ही x3 काढू शकता. म्हणून याला स्टेप्समध्ये पुट केलं. म्हणजे आधी फर्स्ट स्टेप x1 नंतर x2 कडे जाणार, मग नंतर तुम्ही x3 कडे जाणार अँड सो ऑन. दॅट्स वाय इनिशियल गेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपल्याला इनिशियल गेस फाइंड आउट करायचा आहे. तो इनिशियल गेस कसा काढायचा बघा मी सांगतो. आधी याला इरेज करतो. ओके. तर बघूयात आपण की आपला इनिशियल गेस काय. ठीक आहे. समजा एखादा फंक्शन दिलाय, कुठलं इक्वेशन दिलंय आपण असं सपोज करू. ठीक आहे. आपण स्टार्ट करतो 0 पासून. ठीक आहे. ते इक्वेशनमध्ये पुट करणार. समजा ह्याची व्हॅल्यू आली. कोणतं इक्वेशन माहित नाही, आपण एक जस्ट बघूयात. एक्स इज इक्वल टू 0 पुट केलंय. समजा मला मिळालं -2. ओके. म्हणजे आय गॉट निगेटिव्ह व्हॅल्यू. नंतर मी काय करणार त्या फंक्शनमध्येच एक्स इज इक्वल टू 1 पुट करणार. एक्स इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर समजा मला मिळालं -3. अगेन आय गॉट द निगेटिव्ह व्हॅल्यू. एक्स इज इक्वल टू 2 पुट केलात आणि समजा हे आलं -8. ओके. आणि नंतर 3 पुट केलात आणि हे येतं समजा 5. ओके. फायनली आय गॉट द पॉझिटिव्ह व्हॅल्यू. सो we can conclude the root lies between 2 and 3. Okay. Now I can conclude the root lies between 2 and 3. Why? When I substitute x is equal to 2, I got the negative functional value. And when I substitute x is equal to 3, I got the positive functional value. That's why I can conclude my root lies between 2 and 3. So we are going to select either 2 as a x0 or 3 as the x0. म्हणजे आपण ह्या 2 आणि 3 पैकी ह्या दोन्ही नंबरपैकी एकाला x0 सपोज करणार आहे. मग मी 2 ला x0 सपोज करणार का 3 ला x0 सपोज करणार हे आपण आता डिसाईड करायचं आपल्याला. ठीक आहे. तर आपण ते कसं डिसाईड करायचं बघा. ठीक आहे. आता बघा ज्यावेळेस मी 2 ह्या 2 ला फंक्शनमध्ये पुट केल्यानंतर ह्याची फंक्शनल व्हॅल्यू किती आहे. इट्स फंक्शनल व्हॅल्यू इज -8. ओके. देन आय सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू 3. आय गॉट 5 ॲज अ फंक्शनल व्हॅल्यू. म्हणजे मी एक्स इज इक्वल टू 2 पुट केल्यानंतर मला मिळालेलं आहे -8 आणि एक्स इज इक्वल टू 3 पुट केल्यानंतर मला मिळालेलं 5. आता मला सांगा हा 5 आणि -8 ह्या दोन्हीपैकी कोणता नंबर हा x0च्या जवळ आहे. तर तुम्ही इझिली सांगू शकता की 5 हा जो आहे 5 जो आहे तो 0च्या जवळ आहे. ह्या दोन्ही फंक्शनल व्हॅल्यूपैकी जी व्हॅल्यू 0च्या क्लोज असेल त्याला आपण काय करणार आहे ते करस्पॉन्डिंग एक्सला आपण काय करणार आहे x0 आपण सपोज करणार आहे. तर हा -8 आणि 5 ह्या दोन्हीपैकी मला लक्षात आलं की 5 हा 0च्या क्लोज आहे. मग हा 5 कोणासाठी आला होता. एक्स इज इक्वल टू 3 पुट केल्यानंतर. दॅट्स वाय आय एम गोइंग टू सिलेक्ट x0 ॲज अ 3. हे लक्षात ठेवा. आपण x0 इज इक्वल टू 3 काय पुट केलं आहे. कारण x0 इज इक्वल टू 3 आपण सिलेक्ट करण्याचं कारण काय. कारण या फंक्शनमध्ये एक्स इज इक्वल टू 3 पुट केल्यानंतर त्याची फंक्शनल व्हॅल्यू 5 आणि 5 हा 0च्या क्लोज आहे. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये -8च्या कंपॅरिझननी. हा -8 0 पासून 8 अंतरावर आहे आणि हा जो 5 आहे 0 पासून 5 अंतरावर आहे. दॅट्स वाय आय हॅव सिलेक्टेड x0 ॲज अ 3. ह्याप्रमाणे आपण काय करू शकतो की ते x0 आपण आयडेंटिफाय करू शकतो. समजा ह्या f(3) जर तुम्ही पुट केलात. समजा ह्या f(3) ला समजा -4 आले असं सपोज करू आणि अजून एक व्हॅल्यू मी पुट करणार x इज इक्वल टू 4. एक्स इज इक्वल टू 4 पुट केला समजा आणि ह्याला मिळालेलं आहे 7. तर मी कन्क्लूड करू शकतो माय रूट लाईज बिटवीन 3 अँड 4. ओके. तर ह्या डेटावरनं कारण 3 ला निगेटिव्ह आहे 4 ला पॉझिटिव्ह आहे. दॅट्स वाय आय कॅन कन्क्लूड माय रूट लाईज बिटवीन 3 अँड 4. ओके. या 3 आणि 4 पैकी एका नंबरला आपल्याला काय सपोज करायचं आहे x0 सपोज करायचं आहे. मग मी याच्या करस्पॉन्डिंग फंक्शनल व्हॅल्यू चेक करतो. 3 पुट केल्यानंतर
त्याची फंक्शनल व्हॅल्यू किती आहे -4. ओके, 4 पुट केलं त्याची फंक्शनल व्हॅल्यू किती आहे 7. ओके, आता मला सांगा हा -4 आणि 7 ह्या दोघांपैकी 0च्या जवळ कोण आहे? तर तुम्ही इझिली सांगू शकता की हा -4 जो आहे तो 0च्या क्लोज आहे. मग हा -4 कुठल्या व्हॅल्यूसाठी आला आहे x इज इक्वल टू 3 साठी. दॅट्स वाय आय एम गोइंग टू सिलेक्ट x0 ॲज अ 3. In this way we can guess our initial root or the initial guess with the help of its functional value. ओके, तर ह्याप्रमाणे जी फंक्शनल व्हॅल्यू 0च्या क्लोज आहे आणि कोणत्या व्हॅल्यूसाठी तो करस्पॉन्डिंग आहे तो आपला काय असणार आहे x0 असणार आहे. ह्याप्रमाणे आपण आता इनिशियल गेस केलं. मग आता x0 इथं पुट करायला सिम्प्लिफाय करा x1 मिळेल. ह्या x1ला तुम्ही इथं पुट करा, ह्याला सिम्प्लिफाय जर केलं तर तुम्हाला x2 मिळेल आणि इथं जर x2 जर पुट केलं ह्याला सिम्प्लिफाय जर केलं तर तुम्हाला काय मिळेल x3 मिळेल. ह्याप्रमाणे आपण x1 x2 x3 आपण इझिली काढू शकतो. आता बघा या फॉर्म्युल्यात दोन गोष्टी आहेत. ठीक आहे, वरचा एक फंक्शन आहे आणि खाली दिलेला एक फंक्शन आहे. हे दोन फंक्शन आहेत. तर हा जो फंक्शन आहे हा वरचा फंक्शन आहे हे नेहमी आपण ओरिजिनल जो इक्वेशन दिलं आहे तिथे ह्या ब्रॅकेटमधला नंबर पुट करायचा आहे आणि त्याच्यावरनं जी पण व्हॅल्यू मिळेल ती आपण इथे न्यूमरेटरमध्ये पुट करायचं आहे. डिनॉमिनेटरमध्ये तुम्हाला एफ डॅश दिसतोय, हा एफ डॅश जो आहे तो नेहमी आपल्याला ह्या ओरिजिनल फंक्शनला आपण डिफरन्शिएट केल्यानंतर किंवा त्याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर एफ डॅश ऑफ एक्स काढणार आहे. ह्या डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आहे नेहमी आपण एफ डॅशमध्ये पुट करून काढणार आहे. लक्षात ठेवा, न्यूमरेटर नेहमी ओरिजिनल फंक्शनवरून आणि डिनॉमिनेटर जो आहे तो कुठून काढणार आपण त्याच्या डेरिव्हेटिव्हवरून आपण फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे, तर ह्याप्रमाणे आपण काय करूयात की ह्याचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात आणि एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला मी सांगेन की टॅन्जंटचा रोल किती इम्पॉर्टंट आहे, की ग्राफिकली आपण काय करू शकतो किंवा एखाद्या कर्वला जर टॅन्जंट्स आपण जर ड्रॉ करत गेलो तर टॅन्जंटच्या मदतीनं आपण रूटकडे किती फास्ट अप्रोच करतो हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल ऑफ न्यूटन रॅप्सन मेथड. वी नीड टू फाइंड द approximate real root of the equation x cube minus 4x square plus 6. ठीक है, so this is our original function. So let it denote by this is a f of x. So I can write f of x is equal to x cube minus 4x square plus 6. Okay, if you look at this graph, this graph cuts x-axis 3 times. So this is the first cut, this is the second cut, and this is the third cut. Means there are 3 real roots for this equation and we can check the degree of this equation also 3. So all the 3 roots are real roots. म्हणजे याला 3 रिअल रूट्स असणार आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही आपले काय आहेत, सॉरी 3 रूट्स असणार आहेत ते तिन्हीच्या तिन्ही आपले रिअल रूट्स आहेत. ठीक आहे, त्यापैकी आपण एक रूट काढणार आहोत हे लक्षात ठेवा. कोणत्या मेथडने? न्यूटन रॅप्सन मेथडने. ठीक आहे, तर सुरुवातीला आपल्याला x0 फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर x0 फाइंड आउट करण्याच्या आधी आपल्याला रूट तर लाईज करावं लागतील की रूट माझा कशामध्ये एक्झिस्ट होतो. ठीक आहे, सो वी स्टार्ट विथ 0. 0 जर पुट केलं तर हा 0चा क्यूब -4 into 0 square plus 6 means I got positive value. Okay, first positive value. नंतर x is equal to 1 पुट करूयात. x is equal to 1 जर पुट केलात 1 क्यूब -4 into 1 square plus 6. ओके, ह्याला जर सिम्प्लिफाय केलात तर किती येईल? हे 3 येईल. ठीक आहे, 1चा स्क्वेअर 1, 1 -4 -3 प्लस 6 किती येईल? 3. हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर करू शकता. ओके, इम्पॉर्टंट काय की आपला रूट कशामध्ये एक्झिस्ट होणार. ओके, मी 2 साठी चेक करतो. x इज इक्वल टू 2. 2 पुट करूयात. 2 क्यूब -4 इंटू 2 स्क्वेअर प्लस 6. 2चा क्यूब 8, 2चा स्क्वेअर 4, 4 इंटू 4 -16 प्लस 6. ओके, तर हे 16 आणि 6 हे दोन्ही जर घेतलं तर -10 येईल. -10 प्लस 8 जर केलं तर हे तुम्हाला मिळेल -2. So I got the negative functional value. Okay, I got the negative functional value and similarly I got one positive value also. Okay, so here we can see I got positive as well as the negative value. When I substitute x is equal to 1, I got positive value. Then I substitute x is equal to 2, I got the negative value. Now the important task is that we are going to find the initial guess, that is x0. The x0 is going to play very important role in the Newton-Raphson method. Okay, your guess should be perfect one. So when I substitute x is equal to
1, I got 3. When I substitute x is equal to 2, I got -2. म्हणजे x इज इक्वल टू 1 पुट केलं तर 3 मिळालं. x इज इक्वल टू 2 जर पुट केलं तर -2 मिळालं. तर -2 आणि 3 ह्या दोघांपैकी 0च्या जवळ कोण आहे? ऑफकोर्स आपला -2 आहे. मग हा -2 कोणासाठी आला होता? आपला 2 साठी आला होता. दॅट्स वाय आवर इनिशियल गेस x0 इज इक्वल टू 2 आहे. ठीक आहे. तर आपला इनिशियल गेस किती आहे? x0 इज इक्वल टू 2. तर आपण आता फॉर्म्युल्यामध्ये यूज करणार. ठीक आहे. वापरूयात आपण x0 इज इक्वल टू 2. ओके. तर बघा आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत हे लक्षात ठेवा. एक तर आपला ओरिजिनल फंक्शन जो आहे तो लागणार आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह. तो ओरिजिनल फंक्शन आपला काय होता? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपला होता एक्स क्यूब -4x² प्लस 6. ह्याला आपण हवं तर 1 म्हणूयात. लगेच त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा एफ डॅश ऑफ एक्स. मीन्स वॉट? आय एम गोइंग टू डिफरन्शिएट दिस एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एन प्रमाणे कसं येतो? 3x² minus as it is 4 as it is. Derivative of x square is 2x and derivative of this constant is 0. ठीक है. Okay, so this is the derivative of original function f of x. So derivative of f of x is 3x² minus 8x. Okay. तर बघा ज्यावेळेस पण एखाद्या फंक्शनला कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलं असते, मी स्पेशली हा 4x² डेरिव्हेटिव्ह सांगतोय. 4 आपण कॉन्स्टंट आहे ॲज इट इज ठेवला आणि फक्त x² डेरिव्हेटिव्ह 2x काढले. हे लक्षात ठेवा. सो आय गॉट original function as well as its derivative. Okay. Now proceed for x1. x1 can be written as x0 minus f of x0 divided by f dash of x0. तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीलाच की x1 लिहिताना आपण x1 लिहिताना काय केलं पाहिजे की इकडे सफिक्स जर 1 असेल तर त्यापेक्षा एक कमी लावायला सांगितलं होतं सफिक्स सॉरी. तर आपण सगळ्या व्हॅल्यूज इथं पुट करूयात. तर पुट केल्यानंतर कसं दिसेल बघा. हे 2 मायनस f of 2 डिवायडेड बाय f dash of 2. ओके. काय केलं आपण इथं? आणि x0 आपण सुरुवातीलाच काढलं आहे. आपला इनिशियल गेस जो फंक्शनल व्हॅल्यू 0च्या क्लोज होता. तर मला लक्षात आलं की 2ची फंक्शनल व्हॅल्यू -2 आहे आणि 1ची फंक्शनल व्हॅल्यू 3 तर वर बघू शकता बघा. तर -2 हा 0च्या जवळ आहे 3च्या कंपॅरिझननी, म्हणून आपण x0 इज इक्वल टू 2 घेतलं होतं. ते सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या. मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की हा जो आहे वरचा टर्म जो आहे ह्या टर्मची व्हॅल्यू नेहमी आपण इक्वेशन 1 म्हणजे ओरिजिनल फंक्शनवरून किंवा ओरिजिनल इक्वेशनवर काढणार. आणि एफ डॅश जो आहे हा एफ डॅश नेहमी आपण काय करणार आहे की त्याच्या डेरिव्हेटिव्हवरून काढणार. एफच्या ब्रॅकेटमध्ये जे पण असेल ते एक्सची व्हॅल्यू असते लक्षात ठेवा. आता एफ डॅश ऑफ 2 आहे म्हणजे एफ डॅश ऑफ एक्समध्ये आपण एक्स बरोबर 2 पुट करणार आणि एफ ऑफ 2 म्हणजे एफ ऑफ एक्समध्ये एक्सच्या ऐवजी आपण 2 पुट करणार. ठीक आहे. बघूयात आपण काय येईल. ठीक आहे. तर ऑलरेडी बघा आपण एफ ऑफ 2 ऑलरेडी काढलेला आहे. एफ ऑफ 2 आपण काढला होता. किती काढला होता? -2 काढला होता. ठीक आहे. ते आपल्याला व्हॅल्यू आपल्याकडे इथं पुट करू. 2 मायनस -2 डिवायडेड बाय किती येईल? एफ डॅश ऑफ 2. ओके. आपल्याकडे आता एफ डॅश ऑफ 2 आपल्याला काढायचं आहे. तर एफ डॅश ऑफ एक्स कुठे आपल्याकडे? इथं दिसतो आपल्याकडे बघा एफ डॅश ऑफ एक्स. मग इथं काय करणार ह्या इक्वेशनमध्ये एफ डॅश ऑफ एक्समध्ये एक्सच्या ऐवजी मला काय पाहिजे? एफ डॅश ऑफ 2 आहे. इथं माझ्याकडे एफ डॅश ऑफ एक्स आहे म्हणजे एक्सच्या ऐवजी काय पुट केलं पाहिजे आपण? 2 पुट केलं पाहिजे. मग इथं जर एक्स बरोबर 2 जर पुट करत असेल तर इक्वेशन 2च्या RHSला जेवढे एक्स आहेत त्या सर्व ठिकाणी आपण 2 पुट केलं पाहिजे. म्हणजे एफ डॅश ऑफ 2ची व्हॅल्यू कसेल बघा. इथं हवं तर मी खाली लिहितो. पुट करूया 3 इंटू 2 स्क्वेअर -8 इंटू द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 2. याला सिम्प्लिफाय करूयात आपण. 2 स्क्वेअर 4 इंटू 3 किती येईल? 12 मायनस 16. ओके. 12 मायनस 16 येईल. सो 12मधून 16 जर सबट्रॅक्ट केलं तर किती येईल हे? सो दिस इज अवर -4. ओके. 12मधून जर तुम्ही 16 सबट्रॅक्ट केलं तर -4 येईल. म्हणजे माझ्याकडे एफ डॅश ऑफ 2ची व्हॅल्यू आहे आणि एफ डॅश ऑफ 2ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? -4 आहे. तर ह्या इक्वेशनमध्ये आपण पुट करू सगळ्या व्हॅल्यूज. 2 मायनस -2 डिवाइड बाय -4. सगळ्या व्हॅल्यूज आपण इथे सबस्टिट्यूट केलं आहे. याला आपण आता फक्त काय करूयात?
याला आपण आता सिम्प्लिफाय करूयात. ठीक आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर x1 कसं येईल बघा. x1 इज इक्वल टू 2 ॲज इट इज. हे बघा इथं नीट. हा मायनस आणि मायनस प्लस येईल. एकूण 3 मायनस आहेत. त्यातले 2 मायनस मायनस हे कॅन्सल होतील हवं तर. मायनस मायनस प्लस करा किंवा मायनस कॅन्सल करा म्हणजे अजून एक मायनस शिल्लक राहील. डिवाइड करा. त्याला जर डिवाइड केलं 2ला डिवाइड बाय 4 जर केला तर हे येईल 0.5. कॅल्क्युलेट करून बघा. तर 2मधून 0.5 जर सबट्रॅक्ट केलं तर किती येईल हे 1.5. ओके. सो x1ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1.5. म्हणजे आपल्याला फर्स्ट स्टेप आपण कंप्लीट केलं. ठीक आहे. ग्राफिकली आपण पुढं समजून घेणार आहोत की आपण स्टेप बाय स्टेपने सुरुवातीला फॉर्म्युले पण डिफाईन करताना आधी x1 लिहिलं होतं, त्याच्यावर x2, त्याच्यानंतर x3 अँड सो ऑन असं लिहिलं होतं. त्यातला x1 आपल्याला मिळालेला आहे 1.5. आता आपण x2 काढूयात. x2चा फॉर्म्युला काय येणार x1 मायनस सो दिस इज द फॉर्म्युला फॉर x2. ठीक आहे. हा x2चा फॉर्म्युला आहे. आता आपण या फॉर्म्युल्यामध्ये x2च्या फॉर्म्युल्यामध्ये सर्व ठिकाणी आय कॅन सी x1. सो आय एम गोइंग टू सबस्टिट्यूट x1 is equal to 1.5 because just we have calculated the value of x1 that is 1.5. So substitute in the equation. So I get 1.5 minus f of 1.5 divided by f dash of 1.5. ओके. आता बघा आपल्याला एफ ऑफ 1.5 काढायचं आहे आणि एफ डॅश ऑफ 1.5 काढायचं आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की आपला एफ ऑफ 1.5 जो आहे तो कुठून काढणार आपण ओरिजिनल इक्वेशनवरून आपण काढणार आहोत. ठीक आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही कायम. आणि एफ डॅश ऑफ 1.5 कुठून काढणार आपण त्याच्या डेरिव्हेटिव्हवरून काढणार. तर एफ ऑफ 1.5 आपण काढूयात. एफ ऑफ 1.5. ठीक आहे. हा 1.5 कुठं पुट करणार मी इक्वेशन 1 मध्ये पुट करणार म्हणजे ओरिजिनल इक्वेशनमध्ये मी पुट करणार आहे. ओरिजिनल इक्वेशन आपलं एक्स क्यूब आहे म्हणजे 1.5चा क्यूब मायनस 4x² आहे म्हणजे 4 इंटू 1.5चा स्क्वेअर येईल. ओके. प्लस 6 हा प्लस 6 येईल. ओके. ह्याला जर तुम्ही कॅल्क्युलेटरवर सिम्प्लिफाय केलात तर ह्याची व्हॅल्यू येईल -0.375 येईल. 0.375 तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता कॅल्सीचा वापर करून. सिमिलरली आय वॉन्ट टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एफ डॅश ऑफ 1.5. ह्या व्हॅल्यूज आपण कशासाठी काढतोय कारण ह्या इक्वेशनमध्ये एफ ऑफ 1.5 पाहिजे आपल्याला आणि एफ डॅश ऑफ 1.5 पण पाहिजे. त्यामुळे आपण हे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करतोय. मग आपल्याकडे एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आपल्याकडे आपण एफ डॅश ऑफ एक्स काढलो तर 3x² मायनस 8x. का हो तर अजून एकदा लिहितो मी 3x² मायनस 8x होता. ठीक आहे. तर आपण काय केलं पाहिजे इथं एक्सच्या ऐवजी 1.5 पुट केलं पाहिजे. तर काय येणार आहे 3 इंटू 1.5चा स्क्वेअर मायनस 8 टाइम्स 1.5. ठीक आहे. हे सगळं जर तुम्ही कॅल्क्युलेट जर केलं कॅल्सीचा वापर करून 3 इंटू 1.5 स्क्वेअर मायनस 8 इंटू 1.5 याला जर सिम्प्लिफाय केलं तर ह्याची व्हॅल्यू येईल -5.25. ओके. तर आपण काय करूयात ह्या सगळ्या व्हॅल्यूज वरच्या इक्वेशनमध्ये पुट करू. नाव x2 कॅन बी रिटन ॲज x2 इज इक्वल टू 1.5 keep as it is minus. Okay. What's about f of 1.5? Just we have calculated the value of f of 1.5 that is 0.375. Okay. 0.375 divide by and what's about f dash of 1.5? It is minus 5.25 minus 5.25. इथे बघा this minus and minus plus. So 1.5 plus. आता हा मायनस आणि मायनस प्लस झाला तर 0.375 आपल्याला कशाने डिवाइड करायला पाहिजे 525ने जर डिवाइड केलं तर हे जे डिव्हिजन आहे ह्या दोघांचं डिव्हिजन येईल 0.0714. सो इट्स डिव्हिजन इज 0.0714. हे दोन्ही जर ॲड केलं तर विच इज इक्वल टू येईल 1.5714. सो द व्हॅल्यू ऑफ x2 इज इक्वल टू 1.5714. सिमिलरली यू कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x3. ह्याचप्रमाणे तुम्ही x3ची व्हॅल्यूसुद्धा फाइंड आउट करू शकता की आपला x3 काय येईल. ठीक आहे. तर x3 जर तुम्ही ह्याच पद्धतीने जर सॉल्व्ह केलात तर बघा हे असं दिसेल तुम्हाला कुठेतरी 1.5714 मायनस एफ ऑफ 1. ह्याचं x3चं तुम्हाला इक्वेशन दिसेल. हे x3च्या इक्वेशनमध्ये तुम्ही एफ ऑफ 1.5714 काढा, एफ डॅश ऑफ 1.5714 काढा आणि हे तुम्ही जर कॅल्क्युलेट केलात तर ह्याचं आन्सर येईल. ह्याचा आन्सर जर तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला
प्रयत्न केला तर ह्याचा आन्सर येईल 1.5719. So the value of x3 is equal to 1.5719. Okay. So this is our थर्ड इटिरेशन. ओके. तर थर्ड इटिरेशनमध्ये आपण काय केलं की आपल्याला जे एक्झॅक्ट रूट आहे ग्राफिकली आपण आता बघूयात की ग्राफिकली आपलं आन्सर किती आलं होतं. तर ग्राफ जर तुम्ही चेक केलात, ठीक आहे, तर ग्राफ जर चेक केलं तर बघा, तर ग्राफ जर चेक केलात तर ग्राफिकली आपलं जे आन्सर आहे ते आपलं आन्सर किती आहे 1.5719. दिस इज अवर एक्झॅक्ट आन्सर विथ द हेल्प ऑफ ग्राफ. आणि आपण x3 म्हणजे थर्ड इटिरेशनमध्येच आपण ह्या रूटकडे पोहोचलो. तर ह्याप्रमाणे आपण बायसेक्शन मेथडचा वापर करून काय करू शकतो, एक्झॅक्ट रूट काढू शकतो. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं इट्स रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स इज व्हेरी फास्ट. म्हणजे फक्त 3 इटिरेशनमध्ये आपण एक्झॅक्ट आन्सरकडे आलो आहे. तसं बायसेक्शनमध्ये होत नव्हतं, रेग्युलर फॉल्सीमध्ये असं झालं नाही आहे. तर आपल्याला x3, x4, x5, x6, x7 पर्यंत आपल्याला गेल्यानंतर आपण एक्झॅक्ट रूटकडे जात होतो. इथं तुम्ही बघितलं तर फक्त आपण सेकंड किंवा थर्ड इटिरेशनमध्येच आपण एक्झॅक्ट आन्सरकडे आलो. ठीक आहे. याप्रमाणे रेग्युलर फॉल्सिंग न्यूटन रॅप्सन मेथडचा आपण वापर करून काय करू शकतो की एक्झॅक्ट रूट आपण काढू शकतो. इथं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला आलं पाहिजे. ओके. आता आपण काय करूयात की ग्राफिकली कसं हे प्रूफ होतं की टॅन्जंटचा आपण वापर करून सांगितलं. सुरुवातीला व्हिडिओमध्येच आपण सांगितलं होतं, इमॅजिन यू ड्रॉ अ टॅन्जंट लाईन इन द एक्स वाय प्लेन, देन वी आर क्लोजर अँड क्लोजर टू अवर इनव्हिजिबल टार्गेट. म्हणजे आपण टॅन्जंटचा जर वापर केला तर आपण एक्झॅक्ट रूट कसं काढू शकतो आपण ते ग्राफिकली आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके. So let us understand the geometric interpretation of Newton-Raphson method. In the beginning, we have stated that if you imagine we draw one line in the given xy plane, again we draw another line, then we get closer and closer to our invisible target, and that invisible target is our exact root. So in this graph, we can understand how the equation of tangent is going to help you to establish our required root. Okay. तर बघा, इथं जर तुम्ही जर बघितलात ह्या डायग्राममध्ये, ठीक आहे, थोडंसं ओके. सो दिस इज अवर ओरिजिनल कर्व. हा आपला ओरिजिनल कर्व आहे. सपोज रेड जे लाईन तुम्हाला दिसते या ड्रॉइंगमध्ये, सो दिस अवर ओरिजिनल कर्व. ठीक आहे. सो इट मीट्स द एक्स ॲक्सिस ॲट दिस पॉईंट. दिस इज द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. तर हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय असतो, आपला एक्झॅक्ट रूट असतो. ठीक आहे. दिस इज अवर एक्झॅक्ट रूट ऑफ दिस इक्वेशन. ह्या इक्वेशनचा हा एक्झॅक्ट रूट आहे. आपण तिन्ही मेथडमध्ये बघितलं की कर्व जिथे एक्स ॲक्सिसला कट करतो, मग तो आयदर पॉझिटिव्ह सेक्शनला कट करू दे किंवा निगेटिव्ह सेक्शनला कट करू दे, तर हा जिथं कट करतो एक्स ॲक्सिसला दॅट इज अवर एक्झॅक्ट रूट. ओके. तर हा आपला एक्झॅक्ट रूट असं सपोज करू, तुम्ही ॲरो करतो. ओके. तर बघा, इथं मी डायग्राममध्ये x0 सपोज केले. हा x0 म्हणजेच काय, दिस इज अवर इनिशियल गेस. दिस इज अवर इनिशियल गेस. ठीक आहे. तर हा इनिशियल गेस आहे. तर इथून आपल्याला प्रवास असा इकडनं जायचं आहे. ठीक आहे. तर ह्या डायरेक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की ह्या डायरेक्शनमध्ये आपल्याला मूव्ह करायचं. ठीक आहे. म्हणजे हा आपला एक्झॅक्ट रूट आहे. मी इनिशियल रूट x0 घेतलं. ठीक आहे. तर इथून आपल्याला ह्या एक्झॅक्ट रूटकडे पोहोचायचं आहे. मग मी तिथे सांगताना पण सांगितलं होतं की x0 इज अवर फर्स्ट स्टेप, x1 इज अवर सेकंड स्टेप, अँड x3 इज अवर थर्ड स्टेप, अँड सो ऑन. ठीक आहे. तर हे आपले स्टेप्स आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. तर बघा, तर मला सुरुवातीला x0 मिळाला, इनिशियल गेस. ठीक आहे. तर आता आपण ह्या जॉमेट्रीमध्ये काय अंडरस्टँड करणार आहोत की टॅन्जंट लाईन्स आपल्याला एक्झॅक्ट रूटकडे पोहोचवणार आहे. ठीक आहे. तर हा x0 आहे. इथून मी काय करतोय की एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतोय. बघा, इथे तुम्हाला ग्राफमध्ये दिसतंय. तर हा स्ट्रेट लाईन काय करणार, इथे ह्या कर्वला येऊन इथे भेटणार. हा पॉईंट झाला. ठीक आहे. हा पॉईंट झाला. तर ह्या पॉईंटपासून मी काय करतो, एक टॅन्जंट ड्रॉ करतो. बघा, इथं टॅन्जंट पण ड्रॉ केलंय. हा टॅन्जंट ड्रॉ करत 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 मी एक्स ॲक्सिसकडे येणार आहे. तर हा टॅन्जंट जो फर्स्ट टॅन्जंट आहे, हा टॅन्जंट जिथं एक्स ॲक्सिसला कट करतो, हा टॅन्जंट जिथे एक्स ॲक्सिसला कट करतो, दिस इज अवर x1. दिस इज अवर फर्स्ट इटिरेशन. म्हणजे आपण काय केलं आहे, इनिशियल गेस केलं आहे आणि ह्या पॉईंटपासून त्या गिवन कर्ववर आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलं आहे आणि जिथं पॉईंट ह्या कर्ववर आपल्याला इंटरसेक्ट होतो तिथून मी एक टॅन्जंट ड्रॉ करतोय. तर हा टॅन्जंट जिथे एक्स ॲक्सिसला कट करणार आहे, दिस इज अवर फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. सो आय कॅन से दिस x1 इज अ फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. तीच प्रोसेस मी कंटिन्यू करणार आहे. ह्या x1 पासून काय करतो, परत एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो मी.
हे व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्यानंतर ह्या ओरिजिनल इक्वेशनला किंवा ह्या कर्वला रेड लाईनला जिथे इंटरसेक्ट करणार आहे, ठीक आहे, हा पॉईंट इंटरसेक्ट करणार आहे. इथून मी काय करतो, परत एक टँजंट ड्रॉ करतो. तुम्हाला दिसतोय बघा हा टँजंट येतोय आणि हा टँजंट कुठे मिळणार आहे, एक्स ॲक्सिसला कट करणार आहे किंवा तो मीट करणार आहे कोणत्या पॉईंटला, ह्या पॉईंटला कट करणार आहे. ठीक आहे. तर हा सेकंड टँजंट इथं एक्स ॲक्सिसला कट करणार आहे. तर जिथं कट करणार आहे दिस इज अवर x2. हा झाला आपला x2. ठीक आहे. आपण x2 काढलं म्हणजे आपण काय केलं, तर सेकंड अप्रॉक्सिमेशन काढलं किंवा सेकंड इटेरेशन काढलंय. बघा आपला प्रवास 1-0 पासून स्टार्ट झालाय, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट रूटकडे जायचं आहे. आपण आधी इथून इथपर्यंत प्रवास म्हणजे एक्झॅक्ट रूटकडे किती जवळ येतो बघा. पहिल्या स्टेपमध्ये येतोय रे, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण इथं येतोय. आता परत मी तीच प्रोसेस कंटिन्यू करणार आहे. इथून काय करणार आहे, एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करणार आहे ह्या कर्ववर, म्हणजे ह्या रेड लाईनवर जो ओरिजिनल इक्वेशन आहे इथंपर्यंत. हा काय करणार आहे, हा x2 जो आहे इथे येऊन भेटणार आहे. ठीक आहे. इथे कट करणार ह्या कर्वला. इथून परत मी काय करतो, एक टँजंट ड्रॉ करतो. हा टँजंट ड्रॉ केलात तर हा एक्झॅक्टली काय करणार आहे, ह्या रूटच्या जवळ आहे. इथं मला व्यवस्थित ड्रॉ करता येत नाही. तर हा जर टँजंट ह्याला ड्रॉ जर केलात तर हा टँजंट एक्झॅक्टली ह्या एक्झॅक्ट रूटच्या जवळपास येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, की टँजंट ड्रॉ करत करत आपण एक्झॅक्ट रूटकडे येऊ शकतो. ठीक आहे. तर टँजंटचा वापर सुद्धा करून आपण काय करू शकतो, एक्झॅक्ट रूटकडे आपण पोहोचू शकतोय. तर हे स्टेप बाय स्टेप आपण एक्झॅक्ट रूटकडे पोहोचतोय विथ द हेल्प ऑफ इक्वेशन ऑफ टँजंट किंवा टँजंट लाईनचा वापर करून. ठीक आहे. आणि हे न्यूटन रॅप्सन मेथडचा कॉन्व्हर्जिंग रेट मी सुरुवातीला सांगितलं, इट इज व्हेरी फास्टर. म्हणजे आपण 2 किंवा 3 इटेरेशनमध्ये आपण एक्झॅक्ट रूटकडे पोहोचतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं, की न्यूटन रॅप्सन मेथडमध्ये एक्झॅक्ट रूट किंवा अप्रॉक्सिमेट रूट आपण कसं फाइंड आउट करतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये स्टडी केलं. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर समजला असेल. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे जे बाकीचे पॉलिटेक्निकचे विद्यार्थी जे आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्यावर कमेंट्स करा आणि आम्हाला मोटिवेट करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण न्यूमेरिकलचा अजून एक टॉपिक आपण बघणार आहोत. तो टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात आणि आपण इथेच थांबूया.